कार्तिक स्वामी आणि गणपती दोन भाऊ होते, शिवपार्वतीचे पुत्र होते. कार्तिक म्हणाले, मोठा भाऊ आहे मी. म्हणे, मोठा भाऊ तर आहेस, परंतु ज्याचा विवेक मोठा तो मोठा. म्हणे, विवेक तर काय, माझा कमी आहे काय? जरा दोघे भाऊ भाऊ वाद घालू लागले. मग आले दोघे भाऊ शिवपार्वतीकडे आले की आई बाबा तुम्हीच ठरवा, आम्हा दोघांमध्ये कोण मोठा. शिवपार्वती म्हणाले की जो पृथ्वीच्या तीर्थांची यात्रा करून जो पहिले येईल तो मोठा मानला जाईल. मग कार्तिकजी तर निघाले आणि गणपती जरा शांत स्वभावाचे, धीरा सुगंभीरा, आणि त्यांचं मॉडेल पण असंच आहे की शांततेने सर्व कामे होत. एवढं मोठं पोट आणि छोटंसं त्यांचं वाहन, तर शांती स्वभाव होता त्यांचा. तर म्हणाले, सर्व तीर्थमयी माता, सर्व देवमय पिता. मग शिवपार्वतींना बोट पकडून कट्ट्यावर बसवलं गणपतीजींनी. त्यांना टिळा लावून पूजन करून प्रदक्षिणा करायला लागले आणि प्रणाम केला. पार्वती अशी बघते, शिवजी असे बघतात की काय करतोय हा छोटुकला, आणि काय करतो तर आश्चर्य पण होत आहे की काय करतोय. मग दुसरी प्रदक्षिणा करून प्रणाम करतात. तर गुदगुदी होऊ लागली. बाळा काय? बोलले, आता सांगतो. तिसरी चक्कर, चौथी चक्कर, 7 चक्कर मारल्या गणपतींनी. हे काय करत आहात गजानन? गणू काय करतोयस? बोलले, थोरले बंधू तर पृथ्वीच्या तीर्थांची यात्रा करायला गेलेत आणि मी तर पृथ्वीची 7 वेळा परिक्रमा पूर्ण करून झालोय. सर्व तीर्थमयी माता और सर्व देवमय पिता. शिवपार्वतीने आलिंगन दिलं. बाळा, वयाने तर तो मोठा आहे, पण विवेक शक्तीमध्ये तू मोठा आहेस, संयम शक्तीमध्ये तू मोठा आहेस, शास्त्रज्ञानात तू मोठा आहेस. काय करणीय आहे, काय अकरणीय आहे. बाहेरची तीर्थ तर तामसी लोक फिरतात, सात्विक लोक तर आत्मतीर्थात येतात. म्हणून हे गजानन, आमची पूजा होण्या अगोदर तुझी पूजा पहिले होईल. लाला बेटा, आता कोणतंही काम करा. गणानांपदी गुंगवाहा, निधीपदी गुंगवाहा, महेशपदी घम गणपतये नमः ओम. असंच ब्राह्मणाला बोलावं लागतं. मग ते वास्तुपूजन असो की शिलान्यास असो, मग राजतिलक असो. गणानांपदी गुंगवाहा, निधीपदी गुंगा विघ्नेश्वराय नमो. पण ही गणपतीची वचनसिद्धी कशी आहे की बाहेरून गोलमटोल, जरा लाडूप्रिय शरीर. मग चंद्रदेवाने थट्टा केली की चंद्रा, तुला तुझ्या रूपावर गर्व आहे? तू माझी मस्करी करतोस. जा, तुला जो पण बघेल तू मला कलंकित करतोस. तुला जो बघेल त्याला कलंक लागेल. तर लोक चंद्रदेवावर थुथू करायला लागले की याला पाहिलं तर कलंक लागेल. चंद्रदेव घाबरले, नाक रगडलं, हातापाया पडले. तर गणपती म्हणाले, अच्छा, तर वर्षभर तर तुला 364 दिवस तर माफ करतो, परंतु आजचा दिवस तर लोकांना कळलं पाहिजे की आपलं रूप, लावण्य किंवा गुण बघून अभिमान करणे आणि इतरांमध्ये दोषारोपण करून त्यांची खिल्ली उडवणं किती खतरनाक असतं. ही लोकांनाही शिकवण मिळेल आणि तुला पण लक्षात राहील बच्चू. तर भाद्रपद शुक्ल चतुर्थीला तू ही मस्करी केली होतीस. तर भाद्रपद शुक्ल चतुर्थीला हे चंद्रदेव, जो कोणी तुला बघेल त्याला कलंक लागेल. भगवान कृष्णाने एकदा बघितला भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा चंद्र, तर त्यांच्यावरही स्यमंतक मणी चोरण्याचा कलंक लागला. तर तुम्ही भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा चंद्र नका पाहू. आणि नका पाहू म्हटलं तर आज चतुर्थी आहे, चंद्र न दिसो न दिसो न दिसो करून पण लोक पाहतात. तुम्ही इकडे नका पाहू, तर तिकडे पाहिलं जातं. आज नाही पाहायचं, नाही बघायचं, आता दिसत तर नाही, असे करून पण लोक पाहतात. तर त्याच्यावर उपाय काढलाय मी शास्त्रामधून. 2 प्रकारचे उपाय आहेत. जर चंद्र दिसलाच तर शास्त्रातला एक श्लोक आहे, सिंह प्रसेनमवधीत सिंहो जांबवता हतः सुकुमारक मारोदिस्तव येष स्यमंतकः. ब्रह्मवैवर्त पुराणातून या मंत्राने पाणी अभिमंत्रित करून प्या, शिंपडा, तर त्याचा कुप्रभाव कमी होतो.
त्याच्यापेक्षाही सोपा उपाय आहे. तुम्ही भाद्रपद शुद्ध तृतीयेचा चंद्र पहा मुद्दामहून. जर चतुर्थीचा दिसला तर पंचमीचा पण बघा, तर कंटिन्युटीच्या प्रभावाने चतुर्थीचा प्रभाव कमी होईल. तो चौथ का चंद्रमा दिख जाए, दिख गए हो तो ये तर चतुर्थीचा चंद्र दिसल्यास हा भागवताचा प्रसंग ऐकल्याने कलंकाचा जोर तुटून जातो. ज्यांनी पण पाहिला आहे त्यांनी ऐका. सत्राजिताच्या भक्तीने तृप्त होऊन स्यमंतक मणी दिला होता. दररोज सोने द्यायचा हा मणी. असे पण मणी आहेत जे दररोज सोनं देतात, परंतु तो मणी तर सोनं देतो, पण ब्रह्मरसी तर ब्रह्म देतो. इथे सोन्याची काही किंमत नाही. ब्रह्मर्षि तो ब्रह्म दे देता है, जहाँ सोने की कोई वैल्यू नहीं. मणी बांधून जंगलात गेला आणि सिंहाने मारून टाकला. सिंह मणी घेऊन गेला. सिंहाला मग जांबवंत अस्वलाने मारलं. अस्वल मणी घेऊन गेला. सत्राजिताचा भाऊ विचार करतो की श्रीकृष्णाला गरज होती आणि माझ्या भावाने दिला नाही. मणी बांधून गेला जंगलात. श्रीकृष्णानेच मारून मणी नेला असणार. श्रीकृष्ण तर सर्व जाणून होते. राजांमध्ये राजा, योगींमध्ये योगी, भोगींमध्ये भोगी, त्यागींमध्ये त्यागी. त्यांनी केलं असेल. बस कलंक लागला श्रीकृष्णावर. कथा तर म्हणते अस्वलाच्या मुलीचा भगवंताशी विवाह होतो. हा तर रोचक अर्थ आहे. यथार्थ हा आहे. हृदय गुहेत आत्मप्रकाशरूपी मणी राहतो, परंतु आसुरी वृत्तींच्या अधीन तो आत्मप्रकाश तिथे शोभा नाही देत. तर आसुरी वृत्तींवर विजय मिळवून त्यांच्या शरणागत होऊन हृदयात प्रकाश प्रकट केला जातो. भागवताचा अर्थ हा आहे. जांबवंताने स्वतःची मुलगी दिली अस्वलाने. जांबवंत अस्वल होता ना. अस्वलाने स्वतःची मुलगी दिली श्रीकृष्णाला. मणी मिळाला, कन्यादान मिळालं. मग सत्राजिताला दिला की तुझ्या भावाला मी तर नाही मारलं, तुम्ही विचार करत होता की मी मारलं. अशा अशा घटना घडल्यात. पूर्ण गोष्ट कहाणी ऐकवली. सत्राजिताला वाटलं की मी उगीच श्रीकृष्णाचं नाव घेतलं. निरपराधीला अपराधी ठरवणं हे पाप आहे. तर आपल्या पापाचं प्रायश्चित काय करू? तर आपली कन्या आणि मणी श्रीकृष्णाला अर्पण केला. सत्यभामाशी श्रीकृष्णांनी विवाह केला. म्हणजे ज्याची वृत्ती सत्य आहे, खोटेपणा कपट नाही, ती सत्यवृत्ती सत्यस्वरूप ब्रह्माशी मिळते, हा अर्थ घ्यायचा आहे. सत्यभामाच्या मुलीशी विवाह केला ही तर कहाणी आहे. सत्यव्रती परब्रह्म परमात्म्याशी मिळाली ही सत्यभामा आहे. जांबवंताची मुलगी म्हणजे आसुरी वृत्ती ही भगवंताच्या चरणी गेली आणि ईश्वर स्वरूपात एकरूप झाली. पापी असो, दुराचारी असो, महापातकी असो, परंतु ज्ञानाच्या नावेत आल्याने, ईश्वराच्या शरण येण्याने तो तरुण जातो. तर जांबवती म्हणजे आसुरी वृत्ती, जांबवंताची मुलगी. जांबवंताची वृत्ती, आसुरी वृत्ती श्रीकृष्णाला समर्पित झाली तर श्रीकृष्णमय झाली. सत्यभामा सत्यव्रती कृष्णाला अर्पित झाली, कृष्णमय होऊन गेली. असेच ब्रह्माकार वृत्ती ब्रह्ममयी होऊन जाते. हा भागवताचा तत्वार्थ आहे. बाकी कहाणी समजवण्यासाठी स्थूल बुद्धीच्या दुनियेत स्थूल गोष्टींचा संदर्भ देऊन सूक्ष्म तत्व समजावलं जातं. कृष्णाला मणी मिळाला नाही, मणी शोधायचा होता. अंदाज लावला की अक्रूराशी भेटले तर अक्रूराजवळ, अक्रूर तुम्ही तर सत्यवादी आहात, उदार आत्मा आहात, आणि जिथे मणी असतो तिथे सुवर्ण असतं, आणि सुवर्ण असलेला व्यक्ती रोज यज्ञ करतो, दान पुण्य खूप करतो. तुम्ही दान खूप करतात आणि तुमच्याजवळ मणी आहे, तर इथे प्रकाश आहे, खुशाली आहे. हे तर मला पक्क ठाऊक आहे की तुमच्याजवळ मणी आहे. पण लोक मी मणी चोरला असं म्हणतायत. म्हणून लोकांना प्रत्युत्तर देण्यासाठी मला मणी द्या असं करून मणी दाखवला त्यांना. बाबा बघ, आम्ही नाही चोरला. ओम सहनावतु सहनो भुनक्तु सवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. ओम